नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक्सक्रेटरी सिस्टीम ऑफ मॅन. तुम्हाला आठवत असेल मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन या चॅप्टरला सुरुवात केली होती. त्या चॅप्टरमध्ये आपण मोड्स ऑफ एक्सक्रीशन पाहिले, ज्यामध्ये अमोनोटेलिझम, युरिओटेलिझम आणि युरिकोटेलिझम याचे डिटेल्स आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आज आपण एक्सक्रेटरी सिस्टीम ऑफ मॅन हा भाग पाहणार आहोत. फिगर तुमच्या समोर आहे. फिगरमध्ये लाल आणि निळ्या रंगाचे दोन ब्लड वेसल दाखवलेले आहेत. एक रिनल आर्टरी आणि दुसरी रिनल वेन. हा पार्ट जर बाजूला केला तर बाकीचा जो भाग राहतो ती आहे एक्सक्रेटरी सिस्टीम. याच्यामध्ये दोन किडनीज आहेत. फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल की एक लेफ्ट किडनी दाखवलेली आहे आणि दुसरी राईट किडनी दाखवलेली आहे. उजव्या हाताला आहे ती लेफ्ट किडनी आणि डाव्या हाताला जे दिसते ती राईट किडनी. अशा दोन किडनी आणि या दोन किडन्यामधनं दोन युरेटर बाहेर आलेले आहेत. हे दोन युरेटर, त्यानंतर जो मोठा गोल भाग दिसतो ते पाउच लाईक स्ट्रक्चर आहे, ज्याला युरिनरी ब्लॅडर असं म्हणतात. आणि युरिनरी ब्लॅडर एका छोट्याशा ट्यूबमध्ये ओपन होतं, त्याला युरेथ्रा असं म्हणायचं. तर एकंदर एक्सक्रेटरी सिस्टीम ऑफ मॅमल्स असं इथं दिलेलं आहे. त्या ठिकाणी मॅन हा शब्द वापरायचा. एक्सक्रेटरी सिस्टीम ऑफ मॅन कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ किडनी, म्हणजे किडनीची पेअर म्हणजे दोन किडन्या. त्यानंतर अ पेअर ऑफ युरेटर्स, दोन किडन्यामधनं येणाऱ्या दोन ट्यूब म्हणजे युरेटर्स. अ सिंगल अनपेअर्ड युरिनरी ब्लॅडर आणि चौथा भाग आहे युरेथ्रा. मग युरेथ्रा मेलमध्ये असेल तसाच तो फिमेलमध्ये पण असेल, पण फिमेलमध्ये त्याला वेस्टिब्यूल असं नाव दिलेलं आहे आणि मेलमध्ये युरेथ्रा हा शब्द वापरला जातो. ते एकंदर दोन किडनी, दोन युरेटर, एक युरिनरी ब्लॅडर आणि एक युरेथ्रा असे चार भाग एकत्र येऊन एक्सक्रेटरी सिस्टीम तयार होते. तर याचा प्रत्येक एक भाग वेगळा करून आपण त्याचे डिटेल्स पाहणार आहोत. या फिगरमध्ये तुम्हाला अगदी स्पष्ट लक्षात येतं, दोन किडनीज दाखवलेल्या आहेत. त्या दोन किडनीमधून दोन युरेटर बाहेर आलेले आहेत. हे दोन युरेटर या ब्लॅडरमध्ये ओपन होतात आणि ब्लॅडर हे युरेथ्रा नावाच्या छोट्याशा ट्यूबमध्ये ओपन होतं. या फिगरवरून हे चार पार्ट अगदी क्लिअर पाहायला मिळतात. आता पाहू आपण किडनी. आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपल्याकडे दोन किडन्या आहेत. या किडनीची माहिती, याचे डिटेल्स आता आपण पाहू. या ठिकाणी दिलेलं आहे, किडनीज आर डार्क रेड इन कलर. याचा शेप बीन शेप आहे आणि किडनीची लांबी ही 10 सेंटीमीटर, रुंदी 5 सेंटीमीटर आणि जाडी ही 4 सेंटीमीटर आहे. किडनी या डॉर्सल बॉडी वॉलला अटॅच असतात. इथं दोन शब्द दिलेले आहेत, एक थोरॅसिक आणि दुसरा वर्ड आहे लुंबार. हे व्हर्टिब्रीची नावं आहेत. आपल्या पाठीच्या कण्यामध्ये जे काही मणके आहेत, या मणक्याचे 5 भाग केलेले असतात. मानेमध्ये जे मणके आहेत त्याला सर्वायकल म्हणतात. छातीच्या भागामध्ये जे आहेत त्याला थोरॅसिक म्हणतात. त्यानंतर पोटाच्या भागामध्ये जे मणके आहेत त्याला लुंबार हा शब्द वापरतात. आणि कमरेच्या भागामध्ये सॅक्रम आणि कॉसिक्स असे दोन पार्ट. तर एकूण मणक्याचे हे जे 5 प्रकार आहेत, त्यापैकी छातीच्या भागामध्ये जे थोरॅसिक व्हर्टिब्री असतात त्यांची संख्या ही 12 आहे.
आणि त्या 12 थोरॅसिक व्हर्टिब्री झाल्याच्या नंतर पोटाच्या भागामध्ये 5 मणके आहेत, त्याला लुंबार असं म्हणतात. तर यापैकी 12वी थोरॅसिक व्हर्टिब्री, त्यानंतर फर्स्ट लुंबार, सेकंड लुंबार आणि थर्ड लुंबार, अशा एवढ्या भागामध्ये या ठिकाणी किडनीचं लोकेशन आहे. आणि म्हणून इथं दिलेलं आहे की ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे पोटाचा भाग, पोटाची जी मोकळी जागा आहे, भाग पोटाचा, परंतु पाठीमागच्या साईडला ज्या लंबार व्हर्टिब्री आहेत किंवा लुंबार व्हर्टिब्री, ज्या 5 पैकी पहिल्या 3 ज्या आहेत त्या, आणि 12वी थोरॅसिक व्हर्टिब्री, या 4 व्हर्टिब्रीच्या दरम्यान दोन्ही साईडला या व्हर्टिब्रीच्या वन ऑन आयदर साईड या 2 किडण्यांचं लोकेशन आहे. त्याचबरोबर राईट किडनीचा जर विचार केला तर राईट किडनी ही थोडीशी स्लाइटली लोअर इन पोझिशन आहे. त्याचं कारण असं आहे की राईट साईडला लिव्हरची पोझिशन आहे पोटामध्ये, आणि ह्या लिव्हरमुळं या राईट किडनीचं लोकेशन हे लेफ्टला पॅरेलल नाही आहे. 2 किडन्या समांतर रेषेमध्ये नसतात, तर राईट किडनी ही थोडीशी खाली आलेली आहे. म्हणून इथं दिलं आहे राईट किडनी इज स्लाइटली लोअर इन पोझिशन दॅट द लेफ्ट किडनी. किडनी ही कॉन्व्हेक्स आहे. 2 शब्द, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव, याला अंतर्वक्र आणि बहिर्वक्र असं आपण मराठीमध्ये म्हणतो. तर किडनीचं लॅटरल मार्जिन जे आहे ते कॉन्व्हेक्स आहे, म्हणजे बहिर्वक्र आहे. आणि मेडियल सरफेसमध्ये एक नॉच पाहायला मिळतो. नॉच म्हणजे खाच. किडनीला सेंटरला एक छोटीशी खाच आहे आणि त्यालाच नॉच असा शब्द वापरतात. त्या नॉचला या ठिकाणी हायलस असं नाव दिलेलं आहे. तर हिलस किंवा हायलस म्हणजे या ठिकाणी किडनीच्या सेंटरला असलेला नॉच, किडनीच्या सेंटरला असलेली खाच, ज्याच्यामधनं युरेटर बाहेर जातात, रिनल व्हेन बाहेर जाते आणि रिनल आर्टरी आतमध्ये येते. असं रिनल आर्टरी आत येण्यासाठी, रिनल व्हेन आणि युरेटर बाहेर जाण्यासाठी ही जी खाच आहे त्यालाच हायलस असं म्हणायचं. तर खाली दिलेलं आहे ब्लड व्हेसल म्हणजे रिनल आर्टरी आणि रिनल व्हेन, नर्व्स आहेत काही सप्लाय होणाऱ्या, युरेटर हे आतमध्ये जाणे आणि बाहेर येण्यासाठीची ही खाच म्हणजे हायलस. तर किडनी आपल्या बॉडीमध्ये काय फंक्शन करते त्याचे काही पॉईंट्स इथे दिलेले आहेत. किडनी परफॉर्म द फंक्शन ऑफ मेंटेनिंग इंटरनल इन्व्हायरमेंट कॉन्स्टंट. किडनीचं महत्त्वाचं काम आहे इंटरनल इन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ठेवणे. त्यालाच एक शब्द वापरला जातो होमिओस्टॅसिस, म्हणजेच मेंटेनन्स ऑफ इंटरनल इन्व्हायरमेंट कॉन्स्टंट, आणि याच्यामध्ये किडनीचा महत्त्वाचा रोल आहे. त्याचबरोबर किडनीचं दुसरं महत्त्वाचं फंक्शन एक्स्ट्रॅक्शन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट्स. आपण मागच्या लेक्चरमध्येच पाहिलं की युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया सारखे जे काय अनवॉन्टेड नायट्रोजनस वेस्ट आहेत, हे नायट्रोजनस वेस्ट किडनी फिल्टर करते, ब्लडमधून त्यांना बाजूला काढते. सेपरेट करणे, कलेक्ट करणे आणि बॉडीच्या बाहेर इलिमिनेट करणे, अशा प्रकारचं एक्सक्रिशन करण्यामध्ये किडनीचा महत्त्वाचा रोल आहे. त्याचबरोबर सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन आयन कॉन्सन्ट्रेशनची ॲडजस्टमेंट ही किडनीकडून केली जाते. त्याचबरोबर ॲसिड बेसचं बॅलन्स ठेवणे, त्यालाच आपण pH ऑफ बॉडी फ्लुइड असं म्हणतो. pH म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. तर या माध्यमातून ॲसिड आणि बेसचं बॅलन्स ठेवण्याचं काम ही किडनी करत असते. त्यानंतर रेग्युलेशन ऑफ कॉम्पोजिशन ऑफ ब्लड विथ रिस्पेक्ट टू सॉल्ट्स अँड वॉटर कंटेन.
म्हणजेच थोडक्यामध्ये वॉटर आणि सॉल्टचं बॅलन्स मेंटेन करणे, ज्याला ऑस्मोरेग्युलेशन हा शब्द पण वापरला जातो. तर एक्सक्रिशनसोबतच ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे वॉटर आणि सॉल्टचं बॅलन्स ठेवण्याचं कामसुद्धा किडनी करत असते. आणि यानंतर 6वं फंक्शन आहे किडनीचं, रिमूव्हल ऑफ एक्सेस ऑफ फॉरेन सबस्टन्सेस लाईक ड्रग्स अँड पिगमेंट्स. ड्रग्स म्हणजे मेडिसिन जे एक्सेस होतात बॉडीमध्ये, आणि पिगमेंट म्हणजे कलर्स म्हणजेच तिथं या ठिकाणी पण केमिकल्सच येतात. अशा हे पिगमेंट आणि ड्रग्सला म्हणजे हे फॉरेन सबस्टन्सेस आहेत जे बाहेरून फूडमधनं, लिक्विडमधनं आपल्या बॉडीमध्ये येतात, त्याला रिमूव्ह करण्याचं कामसुद्धा किडनी करत असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे किडनीचे 6 फंक्शन्स इथं दिलेले आहेत. याला पुन्हा एकदा आपण पाहू. मेंटेन इंटरनल इन्व्हायरमेंट कॉन्स्टंट हे पहिलं फंक्शन असेल. एक्स्ट्रॅक्शन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट हे दुसरं फंक्शन असेल. सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन आयन कॉन्सन्ट्रेशनची ॲडजस्टमेंट करणे हे तिसरं फंक्शन आहे. आणि रेग्युलेशन ॲसिड बेसचं करणे, बॅलेन्स ठेवणे म्हणजेच pH मेंटेन करणे बॉडी फ्लुईडचा, हे याचं चौथं फंक्शन असेल. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे वॉटर आणि सॉल्टचं बॅलेन्स ठेवणे हे किडनीचं 5वं फंक्शन आहे. आणि बाहेरून बॉडीमध्ये आलेले जे काही ड्रग्स आणि पिगमेंट आहेत ते पुन्हा बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करणे हे किडनीचं 6वं फंक्शन असेल. तर अशा प्रकारे हे किडनीचे 6 फंक्शन्स आहेत. या स्लाईडमध्ये आपल्याला पाहायचं आहे किडनीला ब्लड सप्लाय कसा होतो. फिगरमध्ये तुम्हाला स्पष्ट लक्षात येईल की इथं 2 भाग आहेत. एक लाल रंगाची रिनल आर्टरी आहे, तर निळ्या रंगाची रिनल वेन आहे. रिनल आर्टरी ही हायलसमधून म्हणजे त्या नॉचमधून किडनीच्या आतमध्ये एंटर होते. रिनल आर्टरी ही डॉर्सल ॲओर्टाची ब्रँच आहे आणि किडनीला ब्लड सप्लाय करणे म्हणजे किडनीच्या आतमध्ये ब्लड एंटर करण्याचं काम ती करत असते. त्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे अ ट्रिब्युटरी ऑफ इन्फेरियर व्हेना कावा. इन्फेरियर व्हेना कावाची जी ब्रँच आहे तिला रिनल व्हेन असं नाव दिलेलं आहे. आणि ही रिनल व्हेन किडनीमधून बाहेर येते. किडनीच्या आतमध्ये ब्लड नेण्याचं काम रिनल आर्टरी करते आणि किडनीमधून ब्लड बाहेर आणण्याचं काम रिनल व्हेन करते. ते एकंदर हार्टचा जर अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी राईट ॲट्रियम जो पार्ट आहे, या राईट ॲट्रियममध्ये बॉडीच्या वरच्या भागामधून सुपेरियर व्हेना कावा आणि खालच्या भागामधून इन्फेरियर व्हेना कावा अशा 2 मोठ्या ब्लड वेसल्स ओपन होतात. डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियममध्ये आणून टाकतात. तर त्यापैकीच ही जी इन्फेरियर व्हेना कावा आहे, या इन्फेरियर व्हेना कावाची ब्रँच म्हणजे रिनल व्हेन आहे. तर थोडक्यामध्ये इथं एवढंच लक्षात ठेवायचं, रिनल आर्टरी एंटर इनसाइड द किडनी अँड रिनल व्हेन कम्स आउट फ्रॉम द किडनी. असे 2 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर पोटामध्ये नेमकं किडनीचं लोकेशन कसं आहे, कुठं आहे, रिनल आर्टरी आणि वेन कशा पद्धतीनं एंटर होतात आणि लिव्ह होतात, हे या फिगरमध्ये बरेचसे पॉईंट्स लेबल्स दिलेले आहेत. त्याच्यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील. त्यानंतर आपण पाहणार आहोत LS ऑफ किडनी. LS म्हणजे लॅटरल सेक्शन. किडनीचा लॅटरल सेक्शन पाहत असताना किडनीच्या बाहेर जे कव्हरिंग आहे त्याला कॅप्सूल असं म्हणतात. ॲडिपोज यासाठी शब्द वापरलेला आहे की ते फॅटी असतं बाहेरचं कव्हरिंग. आणि आउटर कव्हरिंग ऑफ धिस कॅप्सूल इज कॉल्ड रिनल फॅसिया.
कॅप्सूलच्या वरे जे एक पातळ स्वरूपाचं कवरिंग आहे त्याला रिनल फॅसिया म्हणतात आणि ॲक्च्युअल किडनीला सराउंडिंग जे आहे ते ॲडिपोज कॅप्सूलचे आहे. मग एल एस असेल किंवा व्ही एस असेल म्हणजे वेंट्रल सेक्शन असेल तर किडनी दोन पार्ट दाखवते. आतमधल्या पार्टला मेड्युला असं म्हणतात आणि बाहेरच्या पार्टला कॉर्टेक्स. आउटर रिनल कॉर्टेक्स अँड इनर रिनल मेड्युला. बाहेरचा कॉर्टेक्स आणि आतमधला मेड्युला. या फिगरमध्ये एकदम राईट साईडला कोपऱ्यामध्ये कॉर्टेक्स हा शब्द लिहिलेला आहे. म्हणजे किडनीच्या बाहेर हे जे डार्क कलरचं दाखवलेलं आहे तो पूर्ण कॉर्टेक्सचा भाग आहे आणि आतमध्ये जे ब्लॅकिश कलरचे पिरॅमिड्स दाखवलेले आहेत छोटे छोटे, हे सगळे पिरॅमिड्स आतमध्ये येतात, ते मेडुलाच्या भागामध्ये येतात आणि याला सराउंडिंग करणारा जो बाहेरचा भाग आहे त्याला कॉर्टेक्स असं म्हणायचं. जसं राईट साईडला इथं कॉर्टेक्स हा भाग दाखवलेला आहे आणि त्याच्याच खाली किडनीच्या आतमध्ये मेड्युला असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे तो आतमधला पिरॅमिड्सचा भाग आहे. तर रिनल कॉर्टेक्स आणि रिनल मेड्युला हे दोन महत्त्वाचे पार्ट. आउटर असेल तर कॉर्टेक्स आणि इन्नर असेल तर तो मेड्युला आहे. आणि मेड्युलाच्या आतमध्ये एक साधारण 6 ते 20 पर्यंत 6 to 20 पिरॅमिड्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हा रिजनचा कलर हा लाईट कलर आहे, लायटर कलर आहे. रिनल पिरॅमिड हे जे आहेत ते वाईड बेसचे असतात आणि याचा ॲपेक्स हा इन्नर स्पेसकडे डायरेक्ट करतो, तेव्हा त्याला रिनल पॅपिल्ली असं म्हणतात. ईच पिरॅमिड हॅज वाईड बेस. याचा बेस हा वाईड आहे. अटॅच्ड टू द कॉर्टेक्स म्हणजे वरच्या भागाला तो अटॅच झालेला आहे आणि नॅरो ॲपेक्स जो आहे तो आतमधल्या स्पेसमध्ये डायरेक्शन दाखवतो, त्यालाच रिनल पॅपिल्ली हा शब्द वापरला. त्यानंतर दुसरा एक शब्द आहे कॉलम ऑफ बर्टिनी. कॉलम ऑफ बर्टिनी म्हणजे कॉर्टेक्सचा भाग आहे, म्हणजे बाहेरचा भाग आहे. आतमधला असेल तर त्याला आपण मेड्युला म्हणतो, बाहेरचा भाग म्हणजे कॉर्टेक्स. बाहेरचाच भाग आहे कॉर्टेक्सचा, पण थोडासा तो आतमध्ये गेलेला आहे, म्हणजे मेड्युलाकडे गेलेला आहे. दोन पिरॅमिडच्या मध्ये तो भाग दिसतो, तेव्हा त्याला कॉलम ऑफ बर्टिनी असं म्हणतात. तर या फिगरमध्ये काही पार्ट तुम्हाला कॉलम ऑफ बर्टिनीचा इथं क्लिअर पाहायला मिळेल. त्याचबरोबर मेड्युला आणि कॉर्टेक्स दाखवलेत, पिरॅमिड दाखवलेले आहेत. दोन पिरॅमिडच्या मध्ये असा थोडासा आतमध्ये घुसलेला जो भाग आहे कॉर्टेक्सचा त्याला कॉलम ऑफ बर्टिनी असं नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी रिनल पेल्विस हा जो पार्ट आहे, द लार्ज फनेल शेप स्पेस इज कंटिन्यू इन टू पेल्विस. पेल्विस म्हणजे किडनीची सेंट्रल स्पेसला असलेली कॅव्हिटी, त्याला पेल्विस असं म्हणतात. हायलसच्या जवळ हा पोर्शन आहे. युरेटर इज कनेक्टेड टू द पेल्विस. किडनीमधनं जे बाहेर येणारे युरेटर आहेत ते या किडनीच्या सेंट्रल पोर्शनला अटॅच झालेले असतात. द एज ऑफ पेल्विस कंटेन्स कप लाईक एक्सटेन्शन्स. पेल्विसचे जे एज म्हणजे टोक, जे टोक आहेत कपच्या आकाराचे हे एजेस असतील, एक्सटेन्शन्स असतील, त्याला मेजर आणि मायनर कॅलिक्स या नावाने ओळखल्या जातं. मेजर म्हणजे मोठा कॅलिक्स आहे आणि मायनर म्हणजे छोटा कॅलिक्स आहे. तर असे छोटे छोटे मायनर कॅलिक्स असे 4-5 एकत्र येऊन एका मोठ्या मेजर कॅलिक्समध्ये ओपन होतात. म्हणजे थोडक्यामध्ये पेल्विसमध्ये मोकळ्या जागेमध्ये किडनीच्या सेंटरला ओपन होतात. ईच मायनर कॅलिक्स रिसीव युरिन फ्रॉम कलेक्टिंग डक्ट्स. प्रत्येक मायनर कॅलिक्सला
युरिन कलेक्ट केलं जातं मायनर कॅलेक्सकडून आणि हे युरिन कलेक्टिंग डक्टकडून येतं आणि असे 7 ते 8 कलेक्टिंग डक्ट एकत्र येतात आणि डक्ट ऑफ बेलिनी नावाचा पोर्शन तयार होतो टुवर्ड्स पॅपिल्ला ऑफ पिरॅमिड. तर अशा पद्धतीनं कलेक्टिंग डक्ट अगोदर युरिन कलेक्ट करतात, मायनर्स कॅलेक्समध्ये ते रिसिव्ह होतं आणि असे 7 ते 8 कलेक्टिंग डक्ट एकत्र येऊन डक्ट ऑफ बेलिनी नावाचा पार्ट तयार होतो. तर या फिगरमध्ये वरती कॉर्टेक्स दाखवलेला आहे, रिनल कॉलम, त्याच्यामध्ये पिरॅमिड्स दिसतात आणि रिनल पेल्विस हे जे लेबल दिलेलं आहे म्हणजे किडनीच्या सेंटरला जी मोकळी जागा आहे जिथे युरिन कलेक्ट केलं जातं त्याला म्हणायचं रिनल पेल्विस. आणि आत्ताच आपण पाहिलं की मेजर कॅलेक्स आणि मायनर कॅलेक्समध्ये काय फरक आहे. तर इथं फिगरमध्ये जे दिसतं 2 छोटे छोटे मायनर कॅलेक्स दाखवलेले आहेत आणि ते नंतर थोड्या मोठ्या स्पेसमध्ये ओपन होतात, त्याला मेजर कॅलेक्स असं म्हणायचं. त्यानंतर त्याखाली पॅपिल्लीचा पोर्शन दाखवलेला आहे, किडनीच्या बाहेरचं कव्हरिंग म्हणजे कॅप्सूल, त्याच्या बाजूला युरेटर किडनीच्या बाहेर कसा येतो, ही ट्यूब किडनीमधनं पेल्विसमधनं कशी बाहेर येते हे इथं दाखवलेलं आहे. आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे रिनल आर्टरी किडनीच्या आतमध्ये जाते आणि रिनल व्हेन किडनीच्या बाहेर येते आणि त्याच्यावरती मेड्युलाचा पार्ट दाखवलेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे की बाहेरचं कव्हरिंग म्हणजे कॉर्टेक्स, आतमधला पार्ट म्हणजे मेड्युला. या मेड्युलाच्या मध्ये असतात पिरॅमिड्स आणि मग हे पिरॅमिड्स या ठिकाणी मायनर कॅलेक्समध्ये ओपन होतात. मायनर कॅलेक्स हा मेजर कॅलेक्समध्ये ओपन होतो. हा सगळा पार्ट आपण आत्ता पाहिलेला आहे. आता पाहू आपण युरेटर. युरेटर हे 2 आहेत, पेअरमध्ये आहेत. नॅरो डक्ट, छोटेसे ट्यूबसारखे स्ट्रक्चर, ईच कमिंग आउट ऑफ किडनी थ्रू द हायलस अँड रनिंग पर्टिक्युलरली अप टू युरिनरी ब्लॅडर into which they open by lateral angle. 2 युरेटर साधारण 40 सेंटीमीटर लांबीचे आहेत. प्रत्येक किडनीमधून 1 युरेटर, असं 2 किडन्यामधनं 2 युरेटर हे डक्ट, पाईप, ट्यूब बाहेर येतात आणि आल्याच्या नंतर ते युरिनरी ब्लॅडरमध्ये ओपन होतात. They carry urine from the kidneys to urinary bladder by peristaltic contraction. मग किडनीचं फंक्शन आपल्याला माहिती आहे, किडनी ब्लड फिल्टर करते. ब्लड फिल्टर केल्यानंतर ज्या काय इम्प्युरिटीज असतील, नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट्स असतील, ते किडनी फिल्टर करून ब्लडमधून बाहेर टाकते. बाहेर टाकलेलं जे काय वेस्ट आहे त्यालाच आपण युरिन असं म्हणतो. हे युरिन पेल्विसमधनं युरेटरमध्ये येतं आणि युरेटरमधून ते युरिनरी ब्लॅडरमध्ये जातं. तर ही जी कॅरी करण्याची प्रक्रिया आहे किंवा पुढं फॉरवर्ड करण्याची प्रक्रिया आहे, यासाठी पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शन्स त्या ठिकाणी होत असतात. पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शन म्हणजे टप्प्याटप्प्याने कॉन्ट्रॅक्शन होतं. पूर्ण पार्ट एकदाच कॉन्ट्रॅक्ट होत नाही. पहिला पार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो, ते युरिन पुढं पुश केलं जातं. पुन्हा दुसरा पार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो, पुन्हा त्याला थोडंसं पुढं पुश केलं जातं. असं एकदम कॉन्ट्रॅक्शन एकदाच सगळं कॉन्ट्रॅक्ट होत नाही. ते टप्प्याटप्प्याने हळूहळू कॉन्ट्रॅक्शन होणे त्याला म्हणायचं पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शन. They carry urine from the kidneys to urinary bladder by peristaltic contraction. म्हणजे असं होत नाही की किडनीमधून युरिन आलं की पटकन लगेच युरिनरी ब्लॅडरमध्ये गेलं, तर तसं होत नाही. ते हळूहळू रिदमिक कॉन्ट्रॅक्शनच्या माध्यमातून पुढं जात असतं. त्यानंतरचं पार्ट आहे युरिनरी ब्लॅडर, ज्याला आपण मराठीमध्ये लघवी साठवण्याची पिशवी असं म्हणतो. पियर शेप स्ट्रक्चर आहे, बॅगसारखं स्ट्रक्चर आहे, पाऊचसारखं स्ट्रक्चर आहे आणि थिक मस्क्युलर वॉलनं ते बनलेलं आहे. आणि त्याचबरोबर दॅट अलोज एक्सपान्शन, त्याच्यामध्ये एक्सपांड होण्याची, प्रसरण पावण्याची शक्ती आहे.
म्हणजे ह्या मसल्स प्रसरण पाहू शकतात. इट ऑल्सो शोज थिक लेयर ऑफ स्मूथ मसल. त्याचबरोबर एक स्मूथ मसलचं पण लेयर इथं आहे. त्या लेयरला नाव दिलेलं आहे डिट्रसर मसल. इट इज अ सिंगल लार्ज मस्क्युलर बॅग लाईंग इन द पेल्विक कॅव्हिटी. पेल्विक कॅव्हिटी म्हणजे पोटाची जी मोकळी जागा आहे. आपल्या कमरेमध्ये ज्या दोन मोठे मोठे बोन आहेत, पेल्विक गर्डल असं म्हणतो आपण त्याला, त्या पेल्विक गर्डल किंवा पेल्विक गिर्डल याच्यामध्ये जी कॅव्हिटी झालेली आहे त्याला म्हणायचं पेल्विक कॅव्हिटी. आणि या पेल्विक कॅव्हिटीमध्ये हे युरिनरी ब्लॅडर आहे, मस्क्युलर बॅग आहे. त्याचबरोबर व्हॉल्स प्रिव्हेंट बॅकवर्ड फ्लो ऑफ युरिन इनटू युरेटर्स. आता हे जे दोन युरेटर युरिनरी ब्लॅडरमध्ये ओपन झालेले आहेत, त्या ठिकाणची त्यांची जी ओपनिंग आहे ती ओपनिंग गार्ड करण्यासाठी तिथं व्हॉल्स आहेत. आणि व्हॉल्स म्हटलं की आपल्या बॉडीमध्ये जिथं जिथं कुठं व्हॉल्स असतील त्या सगळ्या व्हॉल्सचं एकमेव फंक्शन असतं, आलो दी फ्लो इन वन डायरेक्शन अँड प्रिव्हेंट दी बॅक फ्लो. म्हणजे जो काय फ्लो येत आहे तो एकाच डायरेक्शनमध्ये आलो करणे, आणि जर बॅक फ्लो होत असेल तर तो होऊ न देणे. म्हणजे युरेटरमधून युरिनरी ब्लॅडरमध्ये आलो करणे, मध्ये सोडणे. पण जर युरिनरी ब्लॅडर भरलेला असेल तर ते लगेच युरिन पुन्हा युरेटरकडे वापस जात आहे असं व्हॉल्स होऊ देत नाहीत. तसं जर होत असेल तर व्हॉल्व त्या ठिकाणी ती ओपनिंग बंद करतात. जेव्हा युरेटरकडून युरिन हे ब्लॅडरकडे जात आहे तेव्हाच ह्या व्हॉल्व ओपन होतात. त्या ओपनिंगमधनं युरिन ब्लॅडरमध्ये येतं, पण ब्लॅडरमधून ते पुन्हा युरेटरकडे जाऊ दिल्या जात नाही, कारण तिथल्या ओपनिंग ह्या लगेच क्लोज होतात. असं या ठिकाणी एकाच डायरेक्शनमध्ये फ्लो आलो करण्याचं काम आणि बॅक फ्लो प्रिव्हेंट करण्याचं काम व्हॉल्व्स करत असतात. ब्लॅडर स्टोअर्स युरिन टेम्पररीली अँड एक्सपेल इट आउट ॲट इंटरवल्स थ्रू युरेथ्रा. तर अशा पद्धतीनं युरिन स्टोअर करण्याचं काम हे ब्लॅडर करतं, टेम्पररी स्टोअर करतं. आणि त्याचबरोबर आफ्टर सर्टन इंटरवल ते बॉडीच्या बाहेर टाकल्या जातं, युरेथ्राच्या माध्यमातून बाहेर टाकल्या जातं. आणि ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती साधारण 500 ml ते 1 लिटरपर्यंतची आहे. म्हणजे अर्धा लिटर ते 1 लिटरपर्यंत युरिन स्टोअर करण्याची क्षमता युरिनरी ब्लॅडरकडे आहे. इट्स ओपनिंग इज गार्डेड बाय स्फिंक्टर मसल कॉल्ड युरेथ्रल स्फिंक्टर. आता युरिनरी ब्लॅडरमध्ये जमा झालेलं युरिन ही बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी जी ट्यूब आहे किंवा डक्ट आहे त्याला युरेथ्रा असं म्हणतात. आणि युरिनरी ब्लॅडरमधून जेव्हा युरेथ्रामध्ये युरिन जातं तेव्हा त्या जॉईंटवर, युरेथ्राच्या आणि युरिनरी ब्लॅडरच्या जॉईंटवर या ठिकाणी एक स्फिंक्टर आहे. त्या स्फिंक्टरला युरेथ्रल स्फिंक्टर असं म्हटलेलं आहे. हे स्फिंक्टरसुद्धा त्या ठिकाणी आपल्या इच्छेनुसार काम करतं. जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा हे स्फिंक्टर ओपन होतं, अन्यथा ते क्लोज राहतं. कारण त्याचं जे फंक्शन आहे ते व्हॉलंटरी आहे, व्हॉलंटरी कंट्रोल. खालच्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे, द ओपनिंग ऑफ दिस स्फिंक्टर विच इज अंडर व्हॉलंटरी कंट्रोल रिझल्ट्स इन मिक्च्युरेशन म्हणजेच युरिनेशन अँड एम्प्टिंग ऑफ द ब्लॅडर. तर या ठिकाणी युरिनरी ब्लॅडर युरिन स्टोअर करतं आणि आफ्टर सर्टन इंटरवल जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा तेव्हा या युरेथ्रल स्फिंक्टर
हे ओपन होतं ते इच्छेनुसार होतं, म्हणून व्हॉलंटरी शब्द आलेला आहे. व्हॉलंटरी म्हणजे आपल्या इच्छेनुसार, अंडर द कंट्रोल ऑफ आवर विल म्हणजेच व्हॉलंटरी. आणि काही फंक्शन्स, काही गोष्टी ह्या आपल्या इच्छेनुसार होत नाहीत किंवा त्याच्यावर आपलं कंट्रोल नाही, त्याला इनव्हॉलंटरी असा शब्द वापरतात. मग जसं की रेस्पिरेशन आहे, सर्क्युलेशन आहे, आपले हार्टबीट चालू आहेत, आपण लक्ष ठेवून श्वास घेत नाही, असं होत नाही की श्वास घ्यायचा आपण विसरलेलो आहोत कामामध्ये. कारण हे जे फंक्शन आहेत ते इनव्हॉलंटरी आहेत, जे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत. पण सर्क्युलेशन, हार्टबीट हे इनव्हॉलंटरी फंक्शन आहेत. पण काही फंक्शन्स हे व्हॉलंटरी आहेत, जसे की चालणे, बोलणे, खेळणे, पळणे, अशा गोष्टी जसं आपण आपल्या इच्छेनुसार करतो, तसंच या ठिकाणी स्फिंक्टर मसल्सची ओपनिंग ही सुद्धा आपल्या इच्छेनुसार होते. आणि जेव्हा ते ओपन होतं तेव्हा युरिनेशन होतं, म्हणजेच मेक्च्युरेशन होतं, आणि युरिनरी ब्लॅडर हे एम्प्टी केलं जातं, म्हणजे रिकामं केलं जातं. तर या फिगरमध्ये युरिनरी ब्लॅडर दाखवलेलं आहे. आतमध्ये येलो कलरचं युरिन दाखवलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ब्लॅडर अँड स्फिंक्टर मसल्स या पण दाखवलेल्या आहेत. युरेथ्रा कशा पद्धतीने बाहेर जातो आणि युरेथ्राची ओपनिंग पण दिलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मिक्च्युरेशन म्हणजे युरिनेशन होतं. फिमेल आणि मेलमध्ये युरेथ्राचा जर विचार केला तर लेंथ फिमेलमध्ये याची 4 सेंटीमीटर आहे, तो खूप शॉर्ट असतो आणि ओपन इन फ्रंट ऑफ व्हाजायनल ओपनिंग इन वेस्टिब्यूल. परंतु मेलमध्ये मात्र याची लेंथ जी आहे युरेथ्राची ती 20 सेंटीमीटर आहे आणि हा युरेथ्रा पेनिसमधनं पास होत असतो. या फिगरमध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल, लेफ्ट साईडची जी फिगर आहे ती फिमेलची आहे आणि राईट साईडची जी फिगर आहे ती मेलची आहे. तर फिमेलचा युरेथ्रा हा जस्ट 4 सेंटीमीटर इन लेंथ आहे आणि मेलचा जो युरेथ्रा दाखवलेला आहे तो साधारण 20 सेंटीमीटरचा आहे. तर अशा प्रकारे ही आहे एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ मॅन. याच्यामध्ये 4 भाग महत्त्वाचे आहेत: अ पेअर ऑफ किडनी, अ पेअर ऑफ युरेटर, अ सिंगल युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. त्याचे डिटेल्स आत्ता आपण पाहिले. मित्रांनो, यानंतरचा जो भाग आहे तो आहे नेफ्रॉन, आणि हा नेफ्रॉन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू.